दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडेंचा आता निशिकांत दुबेंना इशारा देण्यात आलेला आहे। राज ठाकरेंची केलेल्या वक्तव्याची टी शर्टवर प्रिंट करण्यात आलेली आहे। भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका भाषणामधून दुबे यांना मुंबईतल्या समुद्रामध्ये डुबे डुबे के मारेंगे असं म्हटलं होतं आणि आज हेच सांगणारं टी शर्ट मनसे नेते संदीप देशपांडेंनी परिधान केलंय। त्यांनी दुबे यांना पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे। या संदर्भात संदीप देशपांडेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी। मनसे नेते संदीप देशपांडे हे टी शर्ट वरती नेहमी ना काही आपलं वक्तव्य छापत असतात आणि त्यावरती आपण म्हणजे त्यांनी जो मेळावा झालेला होता राज ठाकरे उद्धव ठाकरे जेव्हा एकत्र आले तो मेळाव्यामध्ये देखील त्यांनी एक टी शर्ट छापलेलं होतं। त्याच्यावरती मराठी भाषा अबकड हे देखील लिहिण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता संदीप देशपांडे अजून एक टी शर्ट परिधान केलेलं आहे। त्यांच्याशीच बोलूयात ते काय त्यांनी टी शर्ट घेतलेलं आहे। सर, तुम्ही आज नवीन टी शर्ट परिधान केलेलं आहे, त्याच्यावरती तुम्ही एक वाक्य लिहिले, ते काय ते सांगा। सन्मान्य राजसाहेबांनी मीरा रोडच्या सभेमध्ये बेताल वक्तव्य करणाऱ्या दुबेला इशारा दिला होता आणि त्याला सांगितलेलं की जर महाराष्ट्रात आला तर समुद्रात डुबे डुबे कर मारेंगे। तेच वाक्य या टी शर्टवर प्रिंट केलेलं आहे। सर, त्यानंतर आपण बघतो संसदेमध्ये देखील 3 ज्या महिला आहेत त्यांनी देखील निशिकांत दुबे यांच्यावरती तिकडे महाराष्ट्र हे केलं, त्यावरती काय काय मला असं वाटतं की मराठी माणूस हा मराठी म्हणून महाराष्ट्रात एकत्र येतोय, मराठीसाठी म्हणून एकत्र येतोय। सगळे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून मराठी म्हणून एकत्र यावं हे सन्मान्य राजसाहेबांचं स्वप्न आहे आणि तेच आपल्याला पूर्ण होताना दिसतंय। आपण बघू शकतो या ठिकाणी संदीप देशपांडे त्यांनी टी शर्टवरती डुबे डुबे के मारेंगे हे आपण मिळतं छापलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी अजून काही त्यांचे टी शर्ट आहेत का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।